नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेघा व्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल. तर मंडळी, मी आज बनवते इथे सुका जवळा. तर इथे सुका जवळा छान स्वच्छ धुवून घेतलाय आणि तो मी तव्यावर छान असा भाजून घेणार आहे मंडळी. तुम्ही बघू शकतात, खमंग असा मस्त तो भाजायचा आहे आपल्याला. तर मंडळी, आपला हा सुका जवळा छान असा मस्त भाजून झालाय, तुम्ही बघू शकतात. तर तो आपण एका ताटात काढून घ्यायचा आहे. आणि आता आपण इथे त्याच तव्यावर तो बनवणार आहे. तर त्याच्यासाठी 2 चमचे तेल घेतलंय आणि कांदापातीचा मी कांदा घेतलाय, तो बारीक कापून घेतलाय. तर तोही छान मस्त तेलात परतवून घ्यायचा आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटोही छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आणि मंडळी, आपण आता इथे मसाले टाकणार आहोत. तर त्यासाठी मी इथे हळद घेतली आहे, घरगुती मसाला, आणि थोडीशी मी मिरची पावडर टाकली आहे, चवीपुरतं मीठ. आणि हे सगळे मसाले कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपण इथे भाजलेला सुका जवळा त्याच्यात छान परतून घेणार आहोत. परतून झाल्यानंतर ह्याच्यात कोकमं टाकायचे. 5 ते 6 कोकमं टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मंडळी, आपण आता इथे झाकण ठेवणार आहोत 2 ते 3 मिनिटासाठी. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून बघायचं आपल्याला. जवळा पटकन असा होणारा जवळा रेडी झालाय मंडळी, बघू शकतात तुम्ही. खूप छान. आता आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकणार आहोत. आणि अशा प्रकारे आपला सुका जवळा रेडी झालाय मंडळी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. भाकरी चपाती सोबत खायला खूप छान लागतो. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.